हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज रामनवमी होती बघा आणि आम्ही गेलतो बचेरीला। आणि किती वाजता जावं आम्ही बचेरीला? पाक संध्याकाळी मला वाटते रात्रच झालती। 9-9:30 वाजता आम्ही बचेरीला गेलतो, कारण का मला जायचं होतं राम मंदिरात, कारण मी राम मंदिर बघितलं नव्हतं तिथलं। मग पहिल्यांदा गेलो तर हे बघा गणपती, पहिल्या स्टार्टिंगला गणपतीचं दर्शन नव्हतं आणि मग डायरेक्ट आम्ही सरळ आत गेलो। मग तिथं पालखी सोहळा म्हणजे पालखी ठेवलेली होती रामाची। मग पुढं गेलो, पालखीचे वगैरे दर्शन घेतले आणि मग रामाचे दर्शन। मंदिर इतकं भारी आहे का नाही, कोरीव काम एकदम नाजूक, लय भारी, लय छान मंदिर आहे। आणि आम्हाला झालता अंधार, त्यामुळे तुम्हाला काय नीटनेटकं दिसणार नाहीये, पण तरी पण मी जेवढं होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केलाय। आणि सगळा अंधार होता आणि तुम्हाला सांगू लाईट पण नव्हती महत्त्वाचं, पण मंदिरात लाईट होती, त्याच्यामुळे मंदिरातलं तेवढं घेताना सगळं म्हणजे लाईटीमुळे छान व्ह्यू आलेला आहे। आणि माझ्या मिस्टरांनी धरलेला कॅमेरा बघा, आणि मी आपली दर्शन वगैरे घेत होती, कारण मला जायचं होतं। त्यांना म्हणलेलं मी दुपारीची आपण जाऊया मंदिराला, तर नाही, त्यांना टाईमच भेटला नाही। मग ते कामावरनं आल्यानंतर मग आम्ही दोघंच गेलो, पोरं काय आली नव्हती, पोरं घरीच होती बघा। हे रामाची दिव्य भव्य मूर्ती, इतकं भारी, मन प्रसन्नच झालं जाऊन। उशीर झालता, माझं मन नाराज झालतं, पण तरी पण म्हणलं जाऊन तर यावं, नुसतं दर्शन तर म्हणलं आता मंदिर उघडं राहतंय का बंद होतंय आज काय माहीत नव्हतं, पण गेलो, मनाला समाधान वाटलं। मग तिथं कीर्तनाचा पण कार्यक्रम चाललेला आणि सगळी म्हणजे अजून माणसं तर येतच होती, थोडीफार गर्दी होती आणि खाली कीर्तनामुळे तिथं चालू म्हणजे नुसतं चालू झालतं आम्ही गेलतो त्यावेळेस। मग म्हणलं कीर्तनाला नको थांबायला, कारण का मुलं पण एकटी होती, लाईट नव्हती, घरात इन्व्हर्टर होता सोडा, त्याचा विषय नाही, पण तरी पण कसं आहे, म्हणलं जाऊन आपलं पोरांना आम्ही सांगून आलतो दर्शन घेऊन येतो म्हणून। मग आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं तिथं, थोडंफार कीर्तनाच्या इथं एक 10-15 मिनटं उभं राहिलो आणि मग लगेचच तिथनं माघारी आलो। आणि माझे मिस्टर म्हणायचे मी गेल्या वर्षी आलतो, मी प्रसाद वगैरे घेऊन गेलतो, असं ते मला म्हणत होते। मग मी म्हणलं मी पहिल्यांदाच आले, कारण का मला माहीत नव्हतं, फक्त सगळी म्हणायची राम मंदिर आहे बचेरीला आणि राम मंदिर आहे। गेल्या वर्षी सगळी म्हणत होती बांधकाम चालू आहे अजून, सगळं म्हणजे तिथलं व्यवस्थित काम चालू होतं। मग आम्ही म्हणलं बरं, म्हणलं मला ह्या वर्षी जायचंच आहे, मी म्हणून तर म्हणलेलं ह्यांना लवकर आहे, पण ह्याने आलं नसल्यामुळं जाऊ दे आता, म्हणलं चला संध्याकाळी तर जाऊन यावं। मग आम्ही बरोबर तिथं गेलो, मग ह्याने म्हणलं तू इकडून ये, मी इकडून जातो, कीर्तनकारांकडं जरा बसतो म्हणलं तिथं। मग बसलं जरा त्यांनी तिथं आणि मी पुढे गेली आणि मला एकदम मारुतीची एवढी दिव्य भव्य मूर्ती दिसली का नाही। मी म्हणलं जाताना दिसली नाही ना आता, म्हणजे ती गणपती पुढे आहे आणि पाठीमागच्या बाजूला मारुती मारुतीची मूर्ती, पण तो शो काय बहुतेक हे झाला असावा। हे कीर्तनकारांपाशी गेलं, कीर्तन चालू होतं, कीर्तन वगैरे 10 ते 15 मिनिटांनी थांबलं, तर तिथली माणसं सगळी म्हणायला लागली उद्याच्याला या, प्रसादाचा कार्यक्रम आहे म्हणून। कुठलं जाणं होतंय, एकदा गेलोय तर त्याच्यावर सारखं होत नसतंय जाणं। मग आम्ही बरोबर मग पुढं जरा आलो आणि तिथं मग पुढं आलो, मग स्वामींच्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलं। आणि दर्शन ही घेऊन तुम्हाला सांगते, तिथं स्वामींच्या मंदिरात तर अजिबातच लाईट नव्हती, कसलाच प्रकाश नव्हता। मग यांच्या मोबाईलची बॅटरी लावायला लावली आणि मग दर्शन घेतलं। आणि हे हो का रामाच्या इथं मोठासा पाळणा सजवलेला होता बघा, आणि ह्यानी मध्येच येत होतं, त्यांना म्हणलं सरका बाजूला, मला त्या पाळण्याचा व्हिडिओ घेऊ द्या। मग ह्यानी सरकलं बाजूला आणि मग आम्ही हो काही स्वामींच्या इथं आलो आणि ह्यांच्या मोबाईलची बॅटरी टाकून मग दर्शन घेतलं। चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।